ओके. इथे दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सायकॉलॉजी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते. सायकॉलॉजी म्हणजे काय माहिती आहे का? दुसरं तिसरं काही नाही. सायकॉलॉजी म्हणजे तुझं माइंडसेट त्यावेळेस कसं कळतं. ओव्हरऑल तुझं माइंडसेट काय आहे ट्रेडिंगच्या बाबतीमध्ये, गॅम्बलिंग आहे किंवा दुसरं काही आहे, कळतं. आणि त्यावेळेस तू स्वतःला किती कंट्रोलमध्ये ठेवतोस याला म्हणतात, की हे सगळं सायकॉलॉजी ठरवतं. ठीक आहे. स्वतःला आपण किती कंट्रोलमध्ये ठेवलंय, की आपण आपली सायकॉलॉजी ठरवते, की याचा किती स्वतःवर ताबा आहे. त्यासाठी कुठलाही ट्रेडर राहू दे, त्यासाठी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट असतं, की त्याची डेली रुटीन काय, त्याचा स्केड्यूल कसं आहे. म्हणजे तो उठून आणि झोपतोय असं आणि कधी उठतोय कधी असं नाही. एक रुटीन पाहिजे. तू 6 वाजता उठतोय ना, काही प्रॉब्लेम नाही, पण तू रोज 6लाच उठशील. कळतं. याला म्हणतात एक रुटीन ठेवा. माइंडला एक व्यवस्थित सवय लागते, की यार मी हा माझा रुटीन आहे. बघितलं असेल काही लोक 6 म्हणजे 6ला उठतात. काही लोकांचं जमा 10 वाजता उठतात, लेट उठतात, काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी परत 9:30ला उठायचं नाही. कळतं. तर 10 वाजता उठतो ना, माणसाने 10 वाजताच उठायचं. मार्केट 9ला चालू होते, नाही तर 9ला दुसरा कोणी म्हणू दे. मला घेणार नाहीये. मी 10लाच माझा दिवस 10ला चालू होतो, ठीक. तो रात्री 2ला झोपणार ना. कळतंय. हा रुटीन पाहिजे. हा रुटीन कधी होणार? त्यावेळेस तुम्हाला एक शिस्त आणणार स्वतःला. कळतंय. शिस्त नसते ना, त्यावेळेस पहिली गोष्ट होते ती म्हणजे तुमचं कॅपिटल ड्रॉडाउन. कळतं. आता इथे तुम्ही आणि त्यावेळेस कसं होतं, ज्यावेळेस तुमचा माइंडसेट बरोबर नाहीये, त्यावेळेस तुम्ही काही करा, कितीही करा, तुम्ही लॉसमध्ये जाणार. ठीक आहे. ह्याच्याशी घेणं-देणं नाही घेताना, की तुम्ही किती कमवले, किती लॉस केले, नाही. तुमचा मेजरली लॉस होणार आहे. कारण तुम्ही रेडी नाहीये प्रॉफिट घेण्यासाठी. कळतंय. माइंड काय तुमचा रेडी नाहीये. आणि त्यावेळेस काय काय होतं, मी तुला एकदम बारीक ह्याच्यामध्ये सांगतो, की प्रॉब्लेम्स कुठे आले, चुका कुठे झाल्या, कॅपिटल कुठे झालं, ठीक आहे. पण त्याचं एक तुला कळलं पाहिजे, की आपण त्यातून शिकता काय घेऊ शकतो. पहिली गोष्ट म्हणतो इथे बघशील ऑर्डर्स तुला हे एवढं सांगून द्या, की 123 ऑर्डर्स आहेत. ठीक आहे. रिजेक्ट झाले असेल थोडेफार, 100+ ऑर्डर केल्यात ना, याचा विचार कर, की तू 50 प्रयत्न केलेस. ठीक आहे. म्हणजे आणि त्याच्यामुळे तुला फेलियर आलेलं आहे. कळतंय. ही कुठलीच तुझी जी म्हणजे याच्यामध्ये जवळ 50 मधल्या 40 तर आपण ज्यावेळेस एंट्री घेतली त्यावेळेस आपण डायरेक्ट लॉसमध्येच गेलो. बरोबर. दुसरी गोष्ट एक हे पण आहे, की मार्केट आज पूर्ण साइडवेज होतं. ठीक आहे. पण याचा अर्थ नाहीये ना, की जर साइडवेज आहे नाहीये, आपण कंटिन्यू ट्रेड केला पाहिजे. कळतं. ट्रेडिंग इथून इथपर्यंत हा एक सेशन आहे फक्त. कळतंय आजचा. ट्रेडिंग इथे संपत नाहीये. कळलं. मार्केट उद्या परत ओपन होणार आहे. कळतंय. आपण ज्यावेळेस ट्रेड करतो ना इथे, ठीक आहे. इथे मुवमेंट भेटली, ठीक आहे. इथं थांबणं गरजेचं आहे. जर थांबलो नाही तर काय होणार माहितीये? हा चालेल ते. तुम्ही जेवढे कमावले मागच्या 3 ते 4 दिवसामध्ये, सिंपल तुमचं सगळं कॅपिटल वाईट करून. काय होतं इथे इथं आपण पूर्ण मार्केट अवॉइड केलं, की आता काही नको म्हटलं नाही. आणि इथून ज्यावेळेस आपण ट्रेडिंग चालू केली, त्यावेळेस कम्प्लिटली मार्केट साईडवेज होतं. त्यामध्ये काय असं फ्लक्च्युएशन नव्हतं, जे आपण आपल्या 10 वाजता इव्हन इथं भेटलं ते मला वाटतं कॅप्चर करता नाही आलं, की काहीतरी प्रॉब्लेम झाला. पण हे मार्केट भेटलंच नाही मला. ठीक आहे. किंवा तुमचं ऑलरेडी कॅपिटल इथे एवढं संपलेलं 1 वाजेपर्यंत. म्हणजे ऑलमोस्ट मला 50% म्हणजे जवळ 10-12 वरती होतो मी. म्हणजे तुला मी स्क्रीनशॉट याच्यामध्ये मी फक्त एक जस्ट मला माहिती होतं आज 20 जाणार म्हणजे कारण मला माहिती आहे मी कुठल्या पॅटर्नमध्ये काम करतो. जर मी इथे थांबलो नाही ना, की हा पूर्ण कॅपिटल घेऊन जाणार हे मला चांगलं माहिती. पण 12च्या पासून होतो, ठीक आहे ना, 12च्या पासून आपण जाऊ शकतो. 12,799 स्टील आपल्याकडे होते. कळतंय. आणि तो टाइम बघशील ना, तर टाइम याच्यामध्ये बघ जवळजवळ 1 वाजले. ठीक म्हणजे अराउंड 1 वाजले. तिथे ऑप्शन होता आपल्याकडे, की आपण बंद करून गपचूप एक नाही का शांत बसायचा. आजचा दिवस गेला असा. इव्हन ह्या गोष्टी माझ्या इथे पण लक्षात आलं होतं. गेला आजचा दिवस गेला. पण हे मला खर्च नाही आला प्रॅक्टिकली. कळतं. प्रॅक्टिकली मी काय विचार करत राहिलो, की यार नाही करू शकतो. मार्केटमध्ये रोज असते मुवमेंट. माझ्या हे ना लक्षात आलं, की रोज मुवमेंट असेल तर आज गरजेचं नाही, की आज पण तेवढेच मुवमेंट असेल. कळतं. तर मार्केटला सायकॉलॉजी म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. तुमचे जे प्रेडिक्शन्स आहेत ना, ते तुम्ही बंद करा. कळतं. मी करू शकतो, मी अगोदर पण केलंय किंवा मार्केटमध्ये असं फ्लक्च्युएशन मी करेल नाही. असं करून नाही चालत. ठीक आहे. इथे मार्केट जर तुला दिसलं असतं, की ऑलरेडी इथं दिलेलं आहे मार्केटने. ठीक गॅरंटी मार्केट परत तेच मुवमेंट करेल. कळते. एक रॅली आलेली आहे, त्याच्यानंतर मार्केट साईडवर जाणं अपेक्षित आहे. कळते. ह्याला दुसरा तिसरा कोणी नाही, आपण फक्त समजा आहोत. आज मार्केटमध्ये ट्रेड करायची गरज नव्हती. कळते. हे कधी कळतं आपल्याला? पहिले 2 ते 3 ट्रेड आपले जर व्यवस्थित गेले नाहीत, मायनस मध्ये जातं, त्यावेळेस काय होतं, की टाइम टाइम जातो आणि आपली व्हॅल्यू असते ऑप्शनची ती कमी होत जाते. कळते. ज्याला म्हणतात, की आपण जो टाइम डिके होतो आणि व्हॅल्यू कमी होते. हा चार्ट तू बघशील ना, तर हा सिंपल साईड वेव्स आहे. बरोबर. मार्केट आपल्याला काय वाटतं, की साईड वेव्स आहे. पण मार्केट ऍक्च्युअल मध्ये ऑप्शनचं कसं आहे? बरोबर. हे साईड वेव्स मार्केट आहे. लेट्स सी 21,800 आहे ना, 21,800 ची स्ट्राईक प्राइस बघू आपण. बरोबर. 21,800 अराउंड हे पहिले त्याच्यामध्येच बघ, की ह्यांनी ओव्हरऑल कसा परफॉर्मन्स दिलेला. कळतं. इथे फक्त हाय व्हॉल्यूम आहे, हाय व्हॉलिटिलिटी आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये आता हा जो ऍक्च्युअल चार्ट आहे ना, तो बघतो कसा आहे. ऑप्शनचा चार्ट आहे. त्याने काय केलं, कंटिन्युअस डिके दिला. जेवढी पण व्हॅल्यू आहे ना, म्हणजे याच्यामध्ये काय होतं, सेलर्स जे ऑप्शनचे असतात ते सेलरच्या हिशोबाने डिझाईन केलेलं असतं. ठीक आहे. तर त्यांनी बरेच मुवमेंट दिली. त्याच्यानंतर त्यांनी कंटिन्युअस खाली आला, इथपर्यंत आला या लेवलला. आणि ही कदाचित मला कॅप्चर करताना आली, माझ्या लक्षात नाही येत खराब होतं. बट म्हणजे कळतं आपण एकदम इंटेन्सली म्हणजे एकदम मला पाहिजे म्हणजे पाहिजे, मला माझे लॉसेस रिकवर करायचे म्हणजे करायचे. कळतं. ह्या ज्यावेळेस याला म्हणतात रिव्हेंज ट्रेडिंग, ज्याच्यामधून आपण लॉसेस करतो. तरी म्हणजे मार्केट कोणी लढू शकत नाही. म्हणजे असं नाही की लढून जिंकू शकत नाही. कळतंय. पण त्यामध्ये सेन्स नाही काय मार्केट म्हणजे काय. कळतंय. आता म्हणजे सिंपल भाषेत बघितलं तर मार्केट काय आता आपल्याला एक चार्ट आहे. बरोबर. त्याच्यावर सगळं काही होतंय. भांडणार कोणाशी भांडणार तुम्ही. निफ्टी 50 मध्ये ट्रेड केला, आता त्या 50 कंपन्यांशी जाऊन म्हणता, की तुम्ही असे काय गेले, मी तर इकडे ट्रेड घेतला होता. भांडणार का त्यांच्याशी? ते बोलतील कोण आहे तू बाबा, तुम्ही
कळलं. आम्ही कोण आहेत? आम्ही इंडिया चालवतो. कळलं. तुम्हाला ट्रेडिंग येत नाही त्यासाठी आम्ही आमचे चार्ट्स नाही करू शकत. मोठा मोठा इन्व्हेस्टर तुमच्या हिशोबाने चार्ट थोडी ना करू शकतो. बरोबर आहे. तो त्याच्या हिशोबाने चालणार. त्याला आज वाटलं की आपण इथंच मोमेंट आहे, समज 11:35 तो आला, 1.5 वाजता टाकले त्यांनी मस्त मोठे पैसे, गेला स्पाइक आणि त्याचा प्रॉफिट येऊन गेला. कळतं. तुम्ही रिटेलर आहे ना. कळतंय. तुम्ही ऑप्शन मध्ये येतात कशाला? सिंपल त्यांचं ते म्हणणं आहे. इव्हन सेबी वगैरे यांचं पण स्ट्रिक्टली म्हणणं आहे की 100 मध्ये जर 91 लोक जर प्रॉफिटेबल नाहीये, इट मीन्स दिस इज नॉट फॉर यू, फॉर एव्हरीवन. कळतं. ऑप्शनचा गेम सांगतो मी. इक्विटीमध्ये सगळ्या गोष्टी केलं पण पाहिजे. सिंपल आणि इझी टू अंडरस्टँड आहे आणि सगळ्यांनी केलं पाहिजे, बिकॉज एक्स्ट्रा इन्कम सोर्स आजच्या काळात गरजेचं आहे. सिंपल. तर मग पहिली गोष्ट समजून घ्यायची. पहिली कारण आपण म्हणजे याच्यामध्ये फॅक्टरमध्ये बघूया की जे आपलं कॅपिटल वाईपआउट झालं, रिव्हेंज ट्रेडिंग झाली आणि आपलं कॅपिटल संपलेलं आहे. तर हे आपण ह्याच्यामधून काही शिकण्यासारखे किंवा कारण काही येतं. पहिली कारण म्हणजे दिसतात ना की ज्यावेळेस तुम्हाला इथे लॉस झाला, तुम्हाला इथे थांबणं गरजेचं. तुमच्या एंट्रीज तुम्हाला कट करायचे. तुम्हाला एंट्री करायची नाही जोपर्यंत माझा सेटअप काही म्हणत नाही. कळतंय. सेटअप कशाला म्हणतात की मी एखादी गोष्ट माझी फिक्स आहे. ठीक आहे. म्हणजे मी म्हणत होतो ना की अलर्ट्स वगैरे आले होते, बरोबर. ह्याच्या खाली आल्यानंतर आपण एंट्री घेणार होतो, तर मी ते केलंच नाही. म्हणजे याच्यावरती एक असतं, या झोनमध्ये मी ट्रेड करतो ना, त्या लोकांना हा झोन ब्रेक करते, तो पण आपण एंट्री नाही. पण आपण काय केलं, मल्टिपल एंट्रीज इथे घेतले ना, कॅपिटल आपण सांगून टाकलं. मग इथून जी जर्नी चालू झाली ना आपली मारामारी, त्याच्यासाठी चालू झाली मला माझे पैसे परत द्या. कळतं. हे मी झाल्यानंतर अजून प्रॉब्लेम झाला. कळतंय. की मला देऊ शकता तुम्ही ऑपॉर्च्युनिटी, मी घेतली नाही. आता प्रॉब्लेम काय झाला, मला ह्याच्यामध्ये परत माझे पैसे पाहिजे, जे मी इथे घालवले, बरोबर. ह्या ह्याच्यात आणि ह्याच्यात जेवढे पैसे घालवले ते मला आता जास्त पाहिजे. कळतंय. हा माइंडसेट रेडी होतो. मला माझे पैसे आता जास्त पाहिजे, म्हणजे मी कमवणार, तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी द्या. कळतंय. आणि त्यावेळेस काय होतं की आपला जो कॉन्फिडन्स आहे की आपण मार्केटमध्ये पैसे काढू शकतो, सगळ्यांना आहे. मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक नाग पुस्तक येत नाही त्या माणसाला पण कॉन्फिडन्स असतो. का माहिती? बिकॉज ट्रेडिंग इज द इझिएस्ट वे टू अर्न. हार्डेस्ट वे, पण सगळ्यांना वाटतं की इझिएस्ट वे. कळतंय. इट्स नॉट द इझिएस्ट वे. शेअर मार्केट म्हणजे एकदम अवघड सगळं गेम. का माहिती? सगळ्या कंपनीत प्रत्येकाचा स्ट्रगल असतो की मला आयपीओ करायचं आणि शेअर मार्केटमध्ये यायचं. कळतंय. विचार कर, एक कंपनीमध्ये 500,000 लोक काम करतात. त्या कंपनीचं प्रोडक्ट असतं, ते मार्केटमध्ये ज्याला प्रॉफिटेबल बनावं लागतं आणि त्याच्यानंतर ती कंपनी लिस्ट होते. आयपीओ लोक घेतात, तर मार्केटला वरती घेऊन जातात. त्याच्यामध्ये ट्रेडिंग चालू होते. कळतंय. आणि त्याच्यावर आता आपण घरात बसून एक 100, 200, 1000, 2000 कमवतो. तर माइंडसेट असा पाहिजे की मला हे माझं जीवन जेवढं जगता येईल, ठीक आहे, बेस्ट छोटं मोठं ठीकठाक, तर त्यात माझी अर्निंग झाली पाहिजे. कळतंय. एका दिवसात मला झंडे काढायचे असं करू शकत नाही. कळतंय. दुसरी गोष्ट ना, ही जी कंपनीची जी झालेली असते इंडेक्स बनलेला असतात आणि फ्युचर आणि ऑप्शन्स. फ्युचर ऑप्शन्स हे बेसिकली सेलर्सच्या हिशोबाने बनवलेले असतात. प्रॉफिट आपलाही होतो, बाहेरचा पण होतो, पण फार रेअर होतो. त्यामुळे त्याला नाही इथून एवढंच कमवलं लागतं. आता एवढं करून आपण इथे कमवलं, इथेही कमवलं, इथेही कमवलं. पण आपण काय केलं, 23-22 हजार रुपये जवळ आपण ते फक्त एवढ्या स्पेसमध्ये घालून टाकले. कळतं. ही पॉवर ऑप्शनची. आणि आपण 10 मिनिटांमध्ये 10,000 कमवतो ना, ही पण पॉवर ऑप्शनची आहे. त्यामुळे रिस्क आणि रिवॉर्ड हे सगळ्यांना कळलं पाहिजे. रिस्क आणि रिवॉर्ड म्हणजे काय? सिंपल. माझ्याकडे 10,000 रुपये आहेत, ठीक आहे. त्याला असं डिवाइड नाही करायचं एका दिवसामध्ये 10ची 20 करेल. नाही, मला पहिले 10 टिकून ठेवायचं आहे. कॅपिटल माझ्या मंथ एंडला तेवढंच राहिलं पाहिजे. दिस इज माय फर्स्ट रिक्वायरमेंट. माझं 10,000च्या 10,000 टिकले पाहिजे. कॅपिटल सेव्ह करणं, दिस इज द फर्स्ट थिंग वी हॅव टू डू. कॅपिटल जेवढं आहे तेवढं मला सेव्ह झालं पाहिजे. दुसरी गोष्ट की 10 वरती आम्ही रोजचे 200%, 4%, 5%, 10% मॅक्सिमम एवढे कमवायचे. जर 10,000 टाकलं, तुमचे टार्गेट पाहिजे 100 रुपये किंवा 1000 रुपये, याच्यापेक्षा जास्त नको. म्हणजे स्टॉप लॉस म्हणजे किती लॉस झाल्यानंतर मला थांबायचं, हे पण क्लिअर पाहिजे. जर मी एकदम नवीन आहे, मला माहितीच नाही मार्केटचं, मी जस्ट आलोय, इट्स ओके की तुमचे 100-200 रुपये जात आहे, इट्स ओके. तो तुमचा लर्निंग आहे, तुम्हाला करावंच लागेल. आणि मार्केटला तुम्हाला वेळ द्यावा लागेल, पैसा द्यावा लागेल. ती लर्निंग फीज आज आपण म्हणतो ना, आपले पैसे गेले, लर्निंग फीज. त्यावेळेस माझे पैसे गेले ना, त्यावेळेस मी मागे म्हणजे घरामध्ये गेलो, डोक्यात काय विचार आला, त्यात तू मूर्ख आहेस, एका दिवसामध्ये एवढे पैसे घालवले, उद्या तुला ट्रेड करायला कॅपिटलच माझ्याकडे. कळतंय. मला माझ्या पॅकेटून परत पैसे टाकावे लागतील. कळतंय. नसतील तर आजपासून ट्रेडरचा प्रवास सांगतो. कळतंय. तर ट्रेडिंग हा एक जर्नी आहे. कळतंय. हा हे बघ, इथून त्याला इथपर्यंत जायचं होतं. ह्याने डायरेक्ट अशी कॅन्डल नाही बनवली, डायरेक्ट एक मोठी, बरोबर ना. त्यांनी काय केलं, वरती गेला थोडं थांबला, वरती गेला थोडं थांबला, ठीक आहे. ही जर्नी कशी आहे, चालायचं थोडं थांबायचं, ठीक आहे. वॉक तिथं. हा तुम्हाला वाटतंय की हा ठीक आहे, ओके, हेवी क्वांटिटी घ्यायची, काही प्रॉब्लेम नाही. इथे तुम्हाला मिनिमम क्वांटिटीने सेट करावं लागेल, बिकॉज माहितीच नाही की हा डब्ल्यू पॅटर्न बनवणार आहे की काही करणार आहे, बरोबर ना. आणि बघ ना, ह्याने पूर्ण चान्स दिला की ठीक आहे, मी असं आलोय, हा पूर्ण डब्ल्यू, हा एवढा क्रॉस झाला, बरोबर, इथे बाउन्स दिला आणि वरती हे पॉईंट्स एवढे म्हणजे आंधळाने पण इथे कॅप्चर केलं पाहिजे. कळतं. तो ट्रेड करतोय ना, आंधळा जरी असेल तरी त्यांनी इथे कॅप्चर केलं पाहिजे. एवढी इझी मुवमेंट आहे मार्केटमध्ये. पण लोकांना आली कधी कॅप्चर करतात, बरं कॅप्चर केली, इथे टिकवता आले का पैसे. कळतं. मार्केट सोपं नाहीये, पण त्याला सोपं करायचं. कसं करायचं, स्वतःला म्हणजे नाही का व्यवस्थित ठेवून. तुम्ही बाकीचं काहीच करू शकत नाही, मार्केट वगैरे कोणाची काही मांडू शकत नाही, आणि तुम्हाला जास्त शिकायची पण गरज नाही. तुम्हाला बेसिक एवढं कळलं पाहिजे. बिझनेसचा एक सिंपल आहे, कमी कमी भावामध्ये घ्यायचं आणि जास्त भावामध्ये विकायचं. तो जो डिफरन्स असतो ना, तो तुमचा प्रॉफिट असतो. आणि शेअर मार्केटमध्ये तसंच प्रॉफिट देऊ शकता तुम्ही. कळतं. ऑप्शन्स म्हणजे काय करतो आपण, बेसिकली एखादी गोष्ट इथे घेतो, चांगल्या भावामध्ये घेऊन जातो, बरोबर. आपण काय केलं, इथं विकत घेतले आणि म्हणजे इथं सेल करून टाकलं, बरोबर. हा प्रॉफिट आपण कॅप्चर केला. हे रोज होणार नाही. शेअर मार्केटचा पहिला नियम आहे की हा रोजचा नियम नाही. तुम्ही रोज सकाळी उठून स्क्रीनवर बसू शकत नाही. पहिला म्हणजे पहिला नियम आहे, ठीक आहे. जर तुम्ही आहे प्रॉफिटेबल आहे, मेक शुअर की स्वतःला वेळ द्या, ह्याच्यातून बाहेर पडा. तुम्ही जर सिस्टम समोर राहणार, तुम्ही परत ट्रेड घेणार आणि तुम्ही लॉसेस करणार, बिकॉज माइंड रेडी आहे, माइंड रेडी नाही.
माइंड काय करतं सर की मला अजून पैसे पाहिजे ही हाव तुम्हाला डोकं लक्षात ठेवा. इथे कोणी पैसे बनवले नाही अशाची गोष्ट नाही. भरपूर लोकांनी आलं नाही, भरपूर लोकांनी भरपूर बनवले. कोणी भरपूर बनवले ज्याला माहिती होतं किती क्वांटिटी घ्यायची, ज्याला माहिती होतं माझा लॉस स्टॉप लॉस कुठे असणार आहे. सगळ्यांना माहिती होतं. भले इथे एंट्री घेतली असेल त्याला माहिती होतं नॉक केला, इथे एंट्री घेतली ठीक आहे, एवढा लॉसेस त्यांनी थांबला तो. पण इथून एक बाउन्स आणि त्याला पूर्ण महिनाभराचा लॉस पण रिकवर झाला असेल. कळतंय? सो इट्स ऑल अबाउट अपॉर्च्युनिटी. आणि अपॉर्च्युनिटी रोज येत नाही. कळतंय? रोज तुम्हाला नवीन जॉब भेटतात. रोज तुम्हाला म्हणजे काही चांगल्या गोष्टी कळतात का? बाकीचे 90% नॉर्मल दिवस असतात ना आपल्या महिन्यातले. 1-2 दिवस असतात ते भारी असतात. कळतंय? ऑप्शन्समध्ये पण तेच आहे. वीकमध्ये तुमच्या प्रत्येक दिवसाला तुम्हाला ही मोमेंट कॅप्चर करताच येईल किंवा भेटेल असं नाही. ठीक आहे. पण वेनेवर यू गेट टू कॅप्चर दिस मोमेंट, मेक शुअर तुम्ही जे काही कमवले असेल ते सेव्ह करून ठेवा. म्हणजे पुढे ऍटलीस्ट राहू दे तुमच्या अकाउंटला. कळतं? परत ओव्हर ट्रेडिंग करून इथे त्याला घालू नका. बरोबर? दुसरी गोष्ट, एक सेट ऑफ रूल्स बनवा की मी 10-20-30 जे काही ट्रेड घेईल ना त्याच्यामध्ये जो प्रॉफिट लॉस होईल आय एम रेडी टू ऍक्सेप्ट. ऍक्सेप्टन्स इज द फर्स्ट की टू तुमची जी मिस्टेक आहे ना तिला सुधारण्यासाठीची पहिली स्टेप आहे. ओके, इफ यू वॉन्ट टू फिक्स युअर मिस्टेक, फर्स्ट ऑफ ऑल ऍक्सेप्ट मिस्टेकन. आपली चूक झाली ऍक्सेप्ट करा. आज ओनली की थिंग. सिंपल लॉजिक होतं. हे 21 एका मिनिटात 21 नाही. कळतं? इथे 2 पण झाले होते, इथे 1 पण झाले होते. बरोबर ना? मी तिथे थांबू शकतो, 5 मध्ये पण थांबू शकतो. कळतं? पूर्ण कॅपिटल उद्या मला ऑफर केला असतं. अगेन मी ते 2-4 कव्हर केले असते, काहीच विषय नव्हता. कळतं? पण मी काय केलं, मला चान्सच नाही दिला स्वतःला. मार्केटमध्ये टिकून राहणं इज द मेन चॅलेंज. कळतं? तुमच्याकडे इन्कमिंगचा फ्लो नाहीये तर तुम्हाला याच्यामध्येच मॅनेज करायचं. आता गेले उद्या काय करणार? कळतं? तुमचे ट्रेडिंग, तुमच्या महिन्याभराचे प्लॅन, तुमचे स्वप्न सगळे संपते. तुम्हाला ते स्टॉक मार्केटाचा बिझनेस ट्रीट करावा लागेल. बिझनेसमध्ये तुम्ही एका दिवशी सगळा कॅपिटल लावून तो एका दिवसात घालवत नाही ना. बरोबर का नाही? आपण काय म्हणतो की नाही पुढच्या 4 महिने माझं दुकान चाललं पाहिजे, मला टिकून ठेवायचं. हेच याच्यामध्ये तुमचे 10,000 तुम्ही 4 महिने टिकू शकता का? दिस इज द मेन चॅलेंज. जर तुझ्या ट्रेडिंग स्टार्ट करशील ना तर हे डोक्यात पाहिजे की मी 10,000 घेतले, ठीक आहे, माझा फर्स्ट थिंग इज मला हे 10,000 घालवायचे नाहीत, ते टिकून ठेवायचे. आणि याच्यावरती जर मी 2,000 कमवले, ठीक आहे, 10,000 मी 2,000 कमवले, दॅट विल बी माय रिवॉर्ड. ठीक आहे, हे मी कमवले. आता जी माझी रिस्क असेल ती जास्तीत जास्त 2,000ची असेल. ठीक आहे, जर मी पूर्ण महिने 10,000चं कॅपिटल होतं आणि त्याला मी किती कमवलं, 15 म्हणजे 5,000 टोटल कमवले आणि माझ्या महिन्याच्या अखेर झाले टोटल 15,000. नेक्स्ट मंथला आहे ना माझ्यासाठी 5,000 रुपये रिस्क करू शकतो. म्हणजे 5 नाही केले पाहिजे, 2-3 हजार आरामात रिस्क करू शकतो, पण 5,000 मॅक्झिमम रिस्क करू शकतो. ते झाल्यानंतर मला हे जर गेले समज 5 गेले, राहिले किती 10, पूर्ण मार्केटमधून कॅपिटल शांत बसायचं, परत 1 महिना स्टडी. ठीक आहे, की कारण ती गोष्ट आपल्याला येत नाहीये. बरोबर? आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट येत नाहीये एकच ऑप्शन आहे, बसा चार्ट घेऊन पुस्तक घेऊन चुका शोधा. चुका शोधल्या कळतात, कळल्या का सुधारा. पहिली गोष्ट नियम की मी ही सिस्टम फॉलो करणार. कळलं? म्हणजे काय, रोज जर मी उठतोय माझं फिक्स पाहिजे 10,000चा लॉस, 1,00,000चा प्रॉफिट. एक क्लिअर पाहिजे. तुमची जी काही तुमची कॅपॅसिटी असेल त्याच्या हिशोबाने तुमची टाकली असते. यू शुड बी क्लिअर की मला काय करायचं काय नाही. तुम्ही असं नाही करू शकत. आता फ्रेंड भेटते मी करतो ॲज अ ट्रेडर, गोल दोन्ही साईडला पाहिजे. मी इथे कॅप्चर करेल, इथे कॅप्चर इथे पण कॅप्चर करेल, नो प्रॉब्लेम. बट माझा रिस्क रिवॉर्ड पाहिजे. माझी लॉट साईज मी आता नवीन मी 10 लॉटने नाही ट्रेड केलं पाहिजे. मी आता जो 10 लॉटने ट्रेड करतो ना, मी ऑलरेडी 2016, 17, 18, 20 ह्याच्यामध्ये सगळे गेले. माझ्या 3-4 वर्षापासून तेच चाललं. माझी नजर नाही. ठीक आहे, बट हे लॉसेस येतात माझ्या जास्त. तसं नाही पाहिजे. सिस्टमॅटिक जर राहिलीस तर तुला म्हणजे जाता येईल, इझी जाता येईल. म्हणजे तुला आता कसं दिसतं, तुला एक सिंपल उदाहरण सांगतो की तुझी जर्नी कशी पाहिजे. बरोबर? आता तू बघशील ना, तुला दाखवतो 15 मिनिटामध्ये बघतो कॅन्डल दिसत आहे. तुला ठीक आहे, हे जरा जास्तच एअरपोर्ट दिसतं. बरोबर? मार्केट की स्टार्ट करू. बरोबर? मार्केट बरोबर दिसतंय का? नाही दिसत आहे. खूपच बोलत राहिले आहे. खूपच. बरोबर? ही आपली आत्ताची जर्नी. बरोबर? वर काही पण मॅजिक बघ, ज्यावेळेस आहे ना असं बघशील ना थोडंसं बरं वाटतं. कारण आपली त्यामध्ये ट्रेंड आहे. बरोबर आहे? आणि ह्याच्यापेक्षा अजून सुंदर चार्ट बघायचा असेल ना, 1 मंथवर जाऊ. हा एकदम सुंदर चार्ट दिसतो. बरोबर? प्रगती जी आहे ना आपली, ठीक आहे, आपला जो प्रोग्रेस आहे तो असाच पाहिजे. जसा निफ्टीचा बँक निफ्टीचा चार्ट आहे ना तसं. ठीक आहे, त्यांनी काय केलं, इथं सुरुवात झाली, शिकला वरती गेला, शिकला चुकला वरती गेला.